press the bell icon on the YouTube app and never miss another update. रेल्वे मिनिस्टर होते के.पी. उन्नीकृष्णन, पण त्या हातात दिलेल्या पत्रकारीने वारं घालता घालता तुम्हाला जर लक्षात आलाच असेल की झाला मुद्दा, मूळ मुद्दा सांगून इतका तो बेसिक आहे, इतका बेसिक आहे. पण आपण त्याच्यात काय सांगितलं? केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता ही चुकीची समजूत आहे. पुस्तकी अभ्यासात उत्तम असणे, बरं त्याही पुस्तकी अभ्यासात नाही सगळा पुस्तकी अभ्यास म्हणजे बुद्धिमत्ता असं सूत्र लपलेलं नाही दिसणार तुम्हाला. तुम्हाला लक्षात येईल की लपलेलं सूत्र आहे. सगळ्या विषयांमध्ये तो नुसता उत्तम आहे नाही चालत, PCB किंवा PCM, कारण डॉक्टर किंवा इंजिनियर होता आलं पाहिजे. केवळ PCB किंवा PCM मध्ये एखादा उत्तम आहे, त्यात 92-95 मिळवतोय, मग नीटची नीट तयारी करतोय, नीट किंवा सेट, CET सेट इंजिनिअरिंगची किंवा AIEEE किंवा IIT JEE इत्यादी. तो आहे का हुशार? तो आहे ना हुशार, पण केवळ त्यालाच हुशारी म्हणणं चूक आहे. आर्ट्सला गेला पण द्यायची ती UPSCची कुठली पण IAS झाला आणि उद्या प्रशासन सांभाळायचं आहे, त्यातली गुंतागुंत आहे, टीमवर्क आहे, उद्दिष्ट पूर्ण करायचे, ठरलेल्या वेळात लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत, ही पण बुद्धिमत्ताच आहे. आणि तितकीच बुद्धिमत्ता एखादा पुस्तकी अभ्यासात नसेल हो, 80, 90, 95% मिळवणारा, पण त्याला लोक जोडता येतात, त्याला नेतृत्व देता येतं, त्याला सर्व लोक एकत्र करून काही एक समान उद्दिष्ट दिलं म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातलं नेतृत्व आहे, ही बुद्धिमत्ताच आहे. पण आपल्याला असं जाणवेल की एकूण समाजाने काही प्रमाणात सरकारी अधिकृत धोरणांनी असे काही ठोकताळे ठरवलेले आहेत. मला वाटत राहतं की त्याच्यात तरुण मुलामुलींच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे. हे बोर्डात आलं पाहिजे नावाचं फेटिश बोर्डात. तुम्हाला मी एका प्रश्नाच्या दोन बाजू असलेला सिंपल प्रश्न, एका नाण्याच्या दोन बाजू असलेला सिंपल प्रश्न विचारणार आहे. नाण्याची एक बाजू आहे, गेल्या साधारण 25, 30, 40 वर्षात त्या वर्षी जे बोर्डात टॉपर्स आले होते, आपापल्या काय असेल 10वीला टॉपर आपापल्या बोर्डात, मुंबई बोर्ड, पुणे बोर्ड, औरंगाबाद बोर्ड इत्यादी, किंवा नंतर 12वीला आर्ट्स फॅकल्टीमध्ये टॉपर्स आहेत, कोणी कॉमर्स फॅकल्टीमध्ये टॉपर्स आहेत, कोणी सायन्स फॅकल्टीमध्ये टॉपर्स आहेत. माझा प्रश्न आहे की गेल्या 25, 30, 40 वर्षात त्या वर्षी जे टॉपर्स आले होते, भले कोणी गोल्ड मेडलही मिळवलं, ते सध्या कुठे आहेत? ते सध्या कुठे आहेत? प्रश्नाचा अर्थ आहे की त्या मधल्या नंतरच्या 25, 30, 40 वर्षांमध्ये ते आगे चलके जीवन नावाच्या बोर्डात सुद्धा झळकले असं दिसतं का आपल्याला? या विषयांवर माझ्याच काही मित्रमंडळींचं PhD आहे शिक्षणशास्त्रातलं. त्यांचं फाइंडिंग मी तुम्हाला एका ओळीचं सांगतोय. ती वैज्ञानिक संज्ञा आहे कोएफिशियंट. म्हणजे किती जुळतं की असे 10वी 12वी किंवा पदवीच्या वेळेला बुवा ते टॉपर्स होते, पण जीवनात पण यशस्वी ठरले, म्हणजे जीवन नावाच्या बोर्डातही टॉपर्स ठरले. हां, कोरिलेशन आहे 1%. या नाण्याची उलटी बाजू, म्हणजे तुमच्या मते जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जे यशस्वी आहेत, जीवनात यशस्वी आहेत, त्यांना जाऊन विचारा की तुम्ही 10वी 12वीला टॉपर होतात का? तुम्हाला खूप 95%, त्यामुळे तुम्ही खूप सायन्सला गेलात, त्यामुळे PCB किंवा M मध्ये तुम्हाला खूप पुन्हा 95-96, शिवाय तुम्ही एंट्रन्स CET क्लिअर केलीत, इंजिनियर वगैरे झालात का? विचारा तुमच्या मते जीवनाच्या विविध क्षेत्रात जे यशस्वी आहेत त्यांना विचारा. तू यशाची कोणतीही व्याख्या वापरा. मला माहिती आहे की माझ्या बोलण्यात पुढे मी एक फार महत्त्वाची व्याख्या सांगणार आहे शेवटाकडे, पण ज्या समजुती आहेत यशाच्या, खूप पैसा मिळवला का? माझं म्हणणं आहे प्रामाणिक मार्गाने येतो मिळवता, जरूर मिळवावा, पण मिळवला का? ह्या माणसाने तो 10वी 12वी बोर्डामध्ये काय टॉप मिळवला का? खूप पैसा मिळवला, खूप कीर्ती मिळवली, खूप त्याचं नाव झालं मोठं, खूप मोठ्या पदांच्यावर गेला, किंवा कुठल्या तरी अशा अधिकाराच्या जागेवर गेला की जिथे सत्ता, अधिकार, पॉवर आहे, काहीतरी ह्यातलं काहीतरी, किंवा त्याचं जे कामाचं क्षेत्र आहे त्याला त्यांनी काहीतरी मूलभूत कॉन्ट्रिब्युशन, योगदान दिलं. तुमच्या मते यशाची कोणतीही व्याख्या लावा आणि विचारा तुमच्या मते यशस्वी असलेल्यांना की तुम्ही होतात का 10वी 12वीला असे बोर्डात, तुम्हाला असे खूप टक्के मिळत होते का? मला तर वाटतं आपापल्या स्वभावानुसार माणसं उत्तर देणार आहेत.
कोणी संकोचाने म्हणेल की नाही सॉरी, असं काही माझे खूप टक्के होते असं काही नाही आहे. कोणी स्मितहास्य करून म्हणेल की नाही, माझ्या टाईपचं टार्गेट कार्ट असेल तर म्हणेल ए यायला तुला मीच भेटलो का राव, ए काय विचारतो, 10वी-12वीला बोर्डात होता का, 10वी-12वीला बोर्डात कसले, आमचं काम तिकडं मागच्या वर्गामध्ये मागच्या बेंचवर बसायचं, पुढचा तास गणिताच्या मास्तरचा आहे, त्यांना टक्कल आहे. आमचं काम फळ्याच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत असा गोल काढायचा, अर्धगोल, त्याला सूर्यकिरण काढायचे. फळ्याच्या डाव्या कोपऱ्यामध्ये लिहायचं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. फळ्याच्या उजव्या कोपऱ्यात खाली कंसात लिहायचं ते टक्कल सुद्धा असू शकते. आणि मग गणिताचे मास्तर शिकवायला आले की त्यांची पाठ आहे आपल्याकडे, फळा जेव्हा शिकवणं चालू आहे, कॅल्क्युलसची कुठली तरी संज्ञा, चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स, आपल्याला काय सुधरत नसतं, आपण म्हणतो बरं ठीक आहे ना, आमचं काय म्हणणं नाही, असू द्या चेंज इन वाय विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स, dy/dx. त्यांची अशी पाठ असताना बेंचच्या आडून असा खडू उचलून मारायचा, तो करेक्ट त्यांच्या टकलावर पडला पाहिजे. आणि वळून वर्गाकडे जेव्हा रागावून बघतील की हे कोणी केलं, त्यावेळेला असा निरागस चेहरा करून बसता आलं पाहिजे, असा निरागस चेहरा करून बसता आलं पाहिजे की तो होम अलोनमधला केव्हिन मॅकल्किन किंवा मासूम चित्रपटातला छोटा अभिनेता, गोड चेहरा, गोड मुलगा, इतका निरागस. मास्तरला वर्गातल्या सगळ्यांची शंका आली पाहिजे, पण माझी येता कामा नये. माझी शंका आली तर मास्तरलाच वाटलं पाहिजे की अरे एवढा गोड मुलगा देवाने आपल्या वर्गात पाठवले, ह्याच्यावर काय आपण शंका घेतो. पण लक्षात घ्या की तसे फळ्यासमोर मास्तर स्टेडी कुठे येतो, हलणार आहेत ना फळ्यासमोर, आणि इकडून जो खडू पाठवायचा आहे त्या खडूचं वजन, त्याला उंची किती द्यायची, आणि तो करेक्ट टकलावर पडला पाहिजे. तर मास्तर पण हलतात म्हणजे टक्कल हलत आहे त्यांच्याबरोबर, खडू पण हालत येणार आहे. याचं नावच आहे चेंज इन खडू विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टक्कल इज इक्वल टू 0. म्हणजे बुद्धिमत्ताच आहे, पण अजून जिला आपला सूर सापडलेला नाही अशी बुद्धिमत्ता आहे. आपण जीवन त्यातलं करिअर अनेक चुकीच्या सूत्रांवर उभं करतो आपण. त्यामुळे केवळ पुस्तकी अभ्यासाला बुद्धिमत्ता समजतो आपण. टॅलेंट, एखादा मुलगा मुलगी टॅलेंटेड आहे का नाही, टक्के किती मिळवलेस तेवढं सांग, बाकी शहाणपणा नंतर बघू, आधी ते टक्क्याचं बघ, कारण पोटापाण्याचं बघायला पाहिजे, मग तुझं काय बाकीची जी क्षेत्र असतील त्याच्यातली. म्हणजे मुलामुलींना सगळ्यांना आपण एक प्रकारे छापाचे गणपती बनवून बसतो की सगळ्यांना त्या एकाच साच्यामध्ये घालायचं आहे. तू जास्ती काय बोलायचं नाही, तुला टक्के किती मिळाले सांग, ते 10वीला एवढे पाहिजेत, मग तू सायन्सलाच गेलं पाहिजेस, मग तुला 95-96च मिळाले पाहिजेत, ते जर नाही झालं तर तू कंडम आहेस, टाकाऊ आहेस, असंच सगळं. इतकंच काय, ॲक्च्युली दरवर्षी जेव्हा 10वी-12वीचे निकाल लागतात तेव्हा तर माझ्या तर काळजाचा ठोका पण चुकतो अनेकदा. कारण की 10वी किंवा 12वीचं बोर्डही जाहीर करतं की आमचा निकाल गेल्या वर्षीपर्यंत थोडा जास्ती होता, यावर्षी कमी आहे, थोडा टक्क्याच्या भाषेत 12वीचा लागून गेला आहे. काहीतरी महाराष्ट्राचा सरासरी 80-81% येतो. 12वीला महाराष्ट्रातून यावर्षी 12 लाखाच्या आसपास मुलं बसली. आपण जर मानलं की निकालाचं प्रमाण 80% आहे, तरी मित्र हो त्याचा अर्थ होतो की जवळजवळ 2.5 ते 3 लाख मुलींच्या कपाळावर 12वीने शिक्का मारलाय नापास, तू नापास, त्यांच्या कपाळावर शिक्का आहे, तू नापास. लवकरच 10वीचाही लागेल. काय माहिती 10वीचाही निकाल 75, 80, 85 काहीतरी लागेल. ह्याच्या 2-4 वर्ष आधीपर्यंत तर 10वी-12वी दोन्हींचे निकाल सरासरी 55% लागायचे. आता गेली 1-2-5 वर्ष ते प्रमाण वाढलं आहे म्हणा, किंवा सरकारने ते मुद्दाम वाढवलं आहे म्हणा. पण ते ज्याला शिक्षण पद्धती ज्याच्या कपाळावर नापास नावाचा शिक्का मारते, का रे बाबा, कारण तुला 10वीमध्ये सांगितलेल्या 6 विषयांमध्ये प्रत्येकी 35 मार्क मिळवता आले नाहीत, बस खाडकन कपाळावर शिक्का, नापास. मुलांच्या व्यक्तिमत्वावर त्याचे होणारे परिणाम दोनातला काहीतरी 2च परिणाम. एक, वाढत्या वयामध्ये म्हणजे वयवर्ष 16, 17, 18 व्यवस्थेने, शिक्षण पद्धतीने, मग पाठोपाठ पालकांनी आणि समाजाने शिक्का मारला एकदा की तू नापास. 2च परिणाम. एक, तो मुलगा मुलगी खचतोच, मटकन बसतो. दरवर्षीचे पेपर आपण ह्या काळात वाचत असलो, खरंच काळजाचा ठोका चुकतो. कारण खरंच कोणीतरी 2-5 का होईना ठिकठिकाणी मुली परीक्षेत नापास झाला म्हणून कोणी फास लावून घेतो, कोणी टिक-20 घेतो, कोणी रुळावर आडवा झोपतो, कोणी घरातनं पळून जातो की मी दाखवायला तोंड राहिलेलं नाही, घरामध्ये चर्चा, आईवडील काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, बस. कारण सगळ्या त्याचं माणूस म्हणूनचं मूल्यमापन, बस तुझ्या कपाळावर मारलेला एक शिक्का खाडकन
की तुला सांगितलेल्या विषयांमध्ये 100पैकी 35 मिळवता आले नाहीत. त्यामध्ये जर अभ्यास केला 10वीला तर जे कोणी तथाकथित नापास होतात त्यातले 85% इंग्लिश आणि गणितात होतात नापास. इंग्लिश आणि गणित यावं, पण इंग्लिश आणि गणित म्हणजे सर्वस्व आहे काय? आणि ते नाही आलं एखाद्या मुलामुलीला, त्याला 35 मार्क मिळवता आले तर तो कंडमे टाकवे जाय तुला, असेच आहे का? पण हे घडतं. बरं, म्हणजे पास झाले पण त्यांचं व्यक्तिमत्व फार तेजस्वी आणि कॉन्फिडन्स असलेलं बनतं असं मानायचं का आपण? कारण जे तथाकथित पास झाले त्यांच्यावर पण एक प्रेशर आहे की नाही तू सायन्सला जायचंस, शिवाय क्लासेस वगैरे लाव, शिवाय कारण 12वीला तुला 90, 92, 95% मिळवायचे आहेत कारण मेडिकल इंजिनिअरिंग. आपण जर 10वी हा 100 हा बेस मानला तर मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? 1.5% टू द बेस ऑफ 100. म्हणजे मला जे करिअर हवं आहे ते मला मिळालं, अशी लाईफ सिच्युएशन किती जणांची येते? 1.5च्या थोडी वर येईल, ह्याचं मला भान आहे. कारण हे बोलताना मला नीट माहिती आहे की काही जणं नीट विचार करून स्वेच्छेने बाय फर्स्ट चॉईस कोणी कॉमर्सला जातो, कोणी आर्ट्सला जातो, कोणी पुस्तकी शिक्षण थांबवून व्यावसायिक शिक्षणाकडे जातो, कोणी नृत्य, संगीत, कला इत्यादी क्षेत्र आहेत. पण अन्यथा सर्वसाधारण समाजाचा सूर केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच काय ते बुद्धिमत्ता. त्या पण सगळा नाही पुस्तकी अभ्यास, त्याच्यात सायन्सला जाणे, त्याच्यात PCB PCM, कारण ही करिअरची सगळी उतरंड. मला खरंच दरवर्षी 10वी 12वीचे निकाल लागण्याच्या काळांमध्ये मी लहानपणी कसब्यामध्ये खेळ खेळायचो, तो डोळ्यासमोर येतो कायम. लहानपणी कसब्यात लहानाचं मोठं होताना खेळायचो, त्या खेळाचं नाव सोरट. सोरट म्हणजे साधारण दसरा दिवाळीचे वेळ आले की आम्ही तो खेळायचो. असे एक लाकडी पाट तिरका आपल्या बाजूला उतरत येणारा, त्या पाटाला असे चारही बाजूंनी 2 इंची पट्ट्या ठोकल्यात लाकडी, पाटावर खिळे ठोकून वेगवेगळे आकार तयार केलेले, त्रिकोण, चौकोन, गोल इत्यादी. ते आकार अशा काही तऱ्हेने केलेले आहेत की अशी वरच्या बाजूने एकच गोटी आत जाईल एवढं एकाच ठिकाणी 2 खिळ्यांच्या मध्ये अंतर आहे, त्रिकोण, चौकोन, गोल ह्याच्यामध्ये. पाटाच्या उजव्या कोपऱ्याला एक बॉक्स तयार केली, स्प्रिंग लावून पिस्टन लावलेली, त्याच्यात गोट्या टाकायच्या अशा आणि स्प्रिंग ओढायची आणि सोडून द्यायची धाडकन की गोट्या उधळतात. मला अक्षरशः दरवर्षी 10वी 12वीचे निकाल लागले की हा सोरट डोळ्यासमोर उभा राहतो की धाड निकाल लागले, निकाल कुठे ॲडमिशन मिळते, मेडिकल, इंजिनिअरिंग, सायन्स, कॉमर्स करत करत ज्या गोट्यांना कुठेच ॲडमिशन मिळत नाही, तळाशी येऊन विसावतात, त्या म्हणजे आर्ट्स. करिअर घडवण्याच्या चुकीच्या समजुतींनी मुलामुलींच्या आयुष्याचं सोरट करून ठेवलं आहे आणि साफ चुकीच्या समजुती आहेत. केवळ जसा बोर्डात आला तरच तो यशस्वी झाला असं काही आहे का? हे जसं गणित आहे ना, मी बोललो थोड्या वेळापूर्वी, तसं खरंच मी इथून बोलतोय आणि तुम्ही ऐकताना विचार करून सांगा पण मन काय म्हणतंय की एखादा मुलगा मुलगी डॉक्टर झाला तर तो जीवनात यशस्वी होणारच किंवा झाला जीवनात यशस्वी, असं काही आहे का? डॉक्टर किंवा इंजिनियर. आणि याच नाण्याची दुसरी बाजू की एखाद्याने करिअर कॉमर्समध्ये केलं, कोणी आर्ट्समध्ये केलं आणि पुढे आता काही मिनिटात मी म्हणणारच आहे की कोणी खेळात केलं, कोणी नृत्यात केलं, गायनात केलं, संगीतात केलं, अभिनयात केलं. हे सगळे कंडम का? हे सगळे टाकाऊ का? तेव्हा एखादा डॉक्टर झाला किंवा इंजिनियर झाला तर तो जीवनात यशस्वी. मराठी रंगभूमीवर एक पात्री प्रयोग करणारा एक माझाच एक मित्र आहे, त्याच्या नाटकातलाच हा एक छोटा किस्सा आहे. महाकष्टाने MBBSची 6 वर्ष, अधिक इंटर्नशिपचं 1.5 वर्ष आणि नुसत्या डिग्रीला MBBSला कोण विचारत नाही, काळं कुत्रं हिंग लावून. PG लागतं, MS MD वगैरे, म्हणजे 10-10 वर्ष जातात करिअरची. डॉक्टरला सेटल व्हायला फार वेळ लागतो. शिवाय मेडिकल म्हणजे स्वतःची कन्सल्टन्सी किंवा हॉस्पिटल, तर हे कॅपिटल इंटेन्सिव्ह उद्योग आहे. तर एक डॉक्टर ह्या सगळ्या कष्टातनं जात शेवटी आपली कन्सल्टन्सी टाकतो, पण त्याची एकाच खोलीची असते. अशी एका मुख्य रस्त्याच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर एकाच खोलीची. खरं म्हणजे शक्यतो 2 खोल्या पाहिजेत, मध्ये निदान लाकडी पार्टिशन पाहिजे. पेशंट आले तर आधी त्यांना बाकड्यावर बसवून ठेवलं पाहिजे. आतमध्ये दुसरे पेशंट असोत नसोत, पण येणाऱ्या पेशंटला वाटलं पाहिजे की डॉक्टर बिझी आहे. त्यामुळे आल्या आल्या लगेच जर भेट करून दिली तर बहुधा समजूत करतील की डॉक्टरला काय उद्योगधंदा दिसत नाही, ह्याच्याकडे नको यायला, म्हणून पेशंटला बसवून ठेवायचं थोडा वेळ. याला एकच खोली आहे. आणि असे नवे दवाखाना तयार झाला, हॉस्पिटल कन्सल्टन्सी. पेशंट येतील, वाट पाहत थांबलाय, 2-3 दिवस गेले, हा वरनं वाट बघतोय की माझी भावनी केव्हा व्हायची.
त्याला दिसतं की एका दिवशीच्या दुपारच्या वेळी रस्त्यावरनं एक माणसाच्या खांद्यावर एक धोपटी टाकली, दाढीचे खुंट वाटलेत, केस विस्कटलेले आहेत, असं इकडे इकडे बघतोय, शोधतोय तो काहीतरी. त्याची नजर त्या पाठीवर पडते, चेहरा खुलतो, म्हणजे डॉक्टरला लक्षात येते की आपल्याकडे येतोय आणि सरळ क्लिअर दिसतंय की तो पेशंट आहे. म्हणून डॉक्टर पटकन खुर्चीत बसतो, फोन उचलतो आणि आपण फोनवर काहीतरी बोलतो, कारण दार उघडून तो समोरच उभा राहणार आहे ना, त्यामुळे फोन उचलतो. तो माणूस दार उघडून येतो आतमध्ये, असा थकला भागलेला, मळकट कपडे, सगळे केसाचे खुंट वाढलेत, केस विस्कटलेले आहेत, ही कशी खांद्यावर एक धोपटी आहे. तर हा डॉक्टर फोनवर बोलतो आणि असं बराच वेळ बोलून काहीतरी खाली ठेवतो आणि ते आलेल्या म्हणतो, सॉरी बरं का, मी जरा बिझी होतो, पण मी काय, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मी काय करू तुमच्याकरता. हा खांद्यावर धोपटी ठेवलेला माणूस म्हणतो, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे, टेलिफोन दुरुस्त करायला आलो आहे. काय समजूत आहे की डॉक्टर झाला म्हणजे तो यशस्वीच झाला असं आहे का? चुकीची समजूत आहे. इंजिनियर तर आता तर बेरोजगारीची सगळ्यात जास्ती समस्या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आहे. चालू वर्षीचं गेली 3 वर्ष आहे. आता जर गणित पाहाल तर महाराष्ट्रातली सुद्धा इंजिनिअरिंगची सीटं रिकामी राहतात. आता सीटं, त्याच्यामागे गुंतागुंतीचे अनेक कारण आहेत, पण आपण हा वेळ देतो सगळ्या चुकीच्या समजुती आधी तपासून त्या सपासप कापत दूर करायला की त्या चुकीच्या आहेत समजुती. पुस्तकी अभ्यास ही बुद्धिमत्ता आहे का, टॅलेंट आहे का, याचं उत्तरे आहे. पण आपण जर म्हणायला गेलो की केवळ पुस्तकी अभ्यास म्हणजेच बुद्धिमत्ता उर्फ टॅलेंट आहे, तर ती चुकीची समजूत आहे, मुलांवर अन्याय करणारी समजूत आहे. बरं, त्या पुस्तकी अभ्यासही केवळ PCB किंवा PCM, तेव्हा डॉक्टर आणि इंजिनियर व्हावं का? मी होऊ नये नाही म्हणते, व्हावं ना जरूर, पण केवळ डॉक्टर आणि इंजिनियर झाला तरच जणू तो यशस्वी आहे किंवा यशस्वी जीवनाची पायाभरणी करतोय. आणि ते जमत नसेल तर मग काय, आता काहीतरी मान खाली घालून दुसरं काहीतरी करा. चुकीची समजूत आहे. पुस्तकी अभ्यासातल्या बुद्धिमत्तेला नाव आहे अकॅडमिक इंटेलिजन्स. ज्याच्याकडे पुस्तकी अभ्यासातली बुद्धिमत्ता आहे त्यांनी त्या पुस्तकी अभ्यासाशी संबंधित करिअर जरूर करावं. पण मग त्या पुस्तकी अभ्यासात केवळ मेडिकल किंवा इंजिनिअरिंग म्हणजेच बुद्धिमत्ता म्हणजे अकॅडमिक इंटेलिजन्स हा फक्त तुला जर मेडिकल इंजिनिअरिंगला जाता आलं तरच तू अकॅडमिक इंटेलिजन्स असलेला माणूस आहेस, म्हणजे टॅलेंटेड आहेस आणि म्हणजे तुझ्या आयुष्याची पायाभरणी नीट होऊन पुढे तुझं करिअर चांगलं होणार आहे, ही चुकीची समजूत आहे. खरं म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे आहे, त्याला शास्त्रीय शब्द आहे ॲप्लाइड सायन्सेस. ॲप्लाइड सायन्सेस हे जसं करिअरचं एक चांगलं क्षेत्र आहे, बरोबर आहे. कोणी जावं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला? ज्याला बायोलॉजी हा विषय आवडतो आणि समजतो, ज्याला बायोलॉजी या विषयाचा उल्लेख आला तर एक्साईट व्हायला होतं. छान, ती पानं फळं फुलं असू द्यात म्हणजे बॉटनी, किंवा ते माणसाच्या हाडाचे सांगाडे किंवा नाग साप बेडूक किंवा माणसाचे वेगवेगळे अवयव असे बाटलीत फॉर्मेलिनमध्ये भरून ठेवलेले लॅबमध्ये, आणि प्रयोगशाळेत प्रवेश करताना दारामध्ये हाडाचा सांगाडाच उभा असतो. तो बघितल्यावर ज्याला कापरं नाही भरत, उत्साह येतो, त्याने आनंदाने जावं मेडिकलला. आपण त्याला शेक हँड करून किंवा शुभेच्छा देतो की ओके उत्तम डॉक्टर हो. सेम इंजिनिअरिंगबद्दल आहे की इंजिनिअरिंग चांगलं करिअर नाही असं मी अजिबातच म्हणत नाही आहे, पण त्याच्यासाठी मॅथ्स हा विषय ज्याला आवडतो, ज्याला समजतो, ज्याला मॅथ्ससारखा विषय आला की एक्साईट व्हायला होतं. बरं, ते प्युअर मॅथ्स पण नाही आहे, ॲप्लाइड मॅथ्स आहे, तर त्याने आनंदाने इंजिनिअरिंगला जावं. पण मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला गेला तरच जणू तो मुलगा मुलगी म्हणजे कोणीतरी हुशार बुद्धिमान आहे, त्याचं फ्युचर चांगलं आहे. चुकीची समजूत आहे. मला म्हणायचं आहे की सायन्समधलं थोडंसुद्धा ज्याला कळतं तो सांगेलच तुम्हाला की प्युअर सायन्समध्ये 1 पाऊल प्रगती होते, तेव्हा ॲप्लाइड सायन्सेसमध्ये 100 पावलं प्रगती होते. संपूर्ण ॲप्लाइड सायन्सचा बेस प्युअर सायन्स आहे. आधी बायनरी थेरम आहे, तर सगळं कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तयार होते. आधी अशाच कमी बुद्धीचा आणि टाकाऊ समजल्या गेलेल्या 26 वर्षाच्या अल्बर्ट आइन्स्टाईननी 1905 मध्ये E=mc² हे प्युअर सायन्स आहे. फिजिक्समधलं सूत्र, वस्तुमान आणि ऊर्जेच्या समतुल्यतेचा सिद्धांत शोधला. गेली सगळी 115, आता 120, 125 पुढची हजारो वर्ष. नुकताच सुपर ग्रॅव्हिटीचा वैज्ञानिक शोध म्हणजे पुरावा पण सापडला, तो आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार आहे. मग आइन्स्टाईन बर्बाद आहे का? आइन्स्टाईनचं करिअर नीट नाही का? आणि असा एकच आइन्स्टाईन असतो अशी पण समजूत बाळगू नका. पण प्युअर सायन्समध्ये करिअर नाही, प्युअर सायन्समधल्या करिअरला स्कोप नाही असं कोणीही शहाणा माणूस ज्याला सायन्स समजते तो म्हणणार नाही.
तेच कॉमर्सबद्दलही खरं आहे की एखादा मुलगा मुलगी कॉमर्सला गेला मग काय काय वाईट का? अरे कोण म्हणलं कॉमर्स CA हो, CS, ICW हो किंवा कॉमर्समध्ये बिझनेस मॅनेजमेंटसारखा विषय आहे, इकॉनॉमिक्ससारखा विषय आहे, स्टॅटिस्टिक्ससारखा विषय, तो मार्केटिंग आणि सेल्समनशिप आहे. मग ही बुद्धिमत्ता नाही आहे? मला सहज बोलताना थोडंसं असं वाटतं की तुम्ही लोक असे भयंकर गंभीर होऊन सगळं ऐकताय, एवढं टेन्शन घेऊन ऐकताय. म्हणून जरा मध्ये एक सेमी नॉनव्हेज जोक सांगतोय मी आता तरी बहुधा असं मला आता मजा येईल. हा मला माझ्या एका अमेरिकेच्या प्रवासात एक मूळचा इथला चाणक्यचा विद्यार्थी, आता तो छान अमेरिकेमध्ये त्याचं जे काही करायचं करतोय चांगलं करतोय, असं माझ्या एका प्रवासात त्यांनी मला सांगितलेलं आहे. थोडासा 1-2 अनिष्ट शब्द येणार आहेत, आधी दिलगिरी व्यक्त करून सांगतो, पण तो आल्याशिवाय पंचलाईन त्याची येणार नाही आहे. एका दुकानामध्ये एक पिझ्झाचा सेल्समन पिझ्झा विकतोय, तिकडचं वेस्टर्न. एक माणूस येतो दुकानामध्ये, तो या सेल्समनला म्हणतो, आय डोंट वॉन्ट अ फुल पिझ्झा, आय वॉन्ट हाफ अ पिझ्झा. मला पूर्ण नको आहे, अर्धा पाहिजे. पुण्यातला असणार ग्राहक. तर हा सेल्समन हसून त्याचं स्वागत करतो, व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर, इजंट दिस अ फाईन डे. असं तो माणूस मला अर्धाच पिझ्झा पाहिजे. तर सेल्समन म्हणतो की ओके शुअर नो प्रॉब्लेम, पण मी नुसता सेल्समन आहे, अर्धा पिझ्झा विकायची मला ऑथॉरिटी नाही आहे, पण दुकानात मागे मालक आहे त्यांना मी विचारून येतो. म्हणून तो सेल्समन असा वळतो आणि मागे चालत असा हात करून सांगतो, देर इज अन ॲसहोल आस्किंग फॉर हाफ अ पिझ्झा. हा तो वाईट शब्द, सॉरी, त्याच्याशिवाय जोकचं पंचलाईन येणार नाही आहे. त्यामुळे हा असा हात दाखवत, देर इज अन ॲसहोल आस्किंग फॉर हाफ अ पिझ्झा. तर हा जो काउंटरवरचा कस्टमर आहे तो काउंटरवर थांबत नाही, सेल्समन वळून जसा दुकानाच्या मागच्या भागात जायला लागतो तसा तो ते काउंटर उघडून त्याच्या मागोमाग चालत येतो. म्हणजे आता तर गॅरंटीड पुणेरी ग्राहक. तर तो असा मागोमाग चालत येतोय, हा सेल्समन असा हात करून म्हणतो, देर इज अन ॲसहोल आस्किंग फॉर हाफ अ पिझ्झा. तो मालक फक्त अशी खूण करतो. त्या खुणेचाच अर्थ आहे की ते तुझ्या मागच आहे तो. हां, डोळ्याचं पातंसुद्धा न लवता तो सेल्समन हात असाच ठेवतो आणि म्हणतो, बट फॉर्च्युनेटली दिस जेंटलमन इज रेडी टू टेक द रिमेनिंग हाफ, सो मे आय सेल इट. तो मागणं आलेला माणूस खुश होतो आणि 2 पिझ्झे घेऊन जातो. मालक खुश होतो की कमॉन, तुझ्यामधलं जे मार्केटिंग आणि सेल्समनशिपचं स्किल आहे, प्रसंग अवधान आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड. तर मालक म्हणतो, अरे तू फार हुशार आहेस, तर कुठून आलास, वेअर डू यू कम फ्रॉम. हा माणूस असे म्हणून, ओ कमॉन, आय कम फ्रॉम कॅनडा. असं त्याच्या बोलण्यामध्ये असतं की जणू कॅनडातला म्हणजे कमीपणाचं आहे, कारण अमेरिका जास्ती डेव्हलप, शेजारचा देश, वर्ल्ड पॉवर, सुपर पॉवर. त्यामुळे हा पोटा पाण्यासाठी कॅनडा सोडून आलेला असतो, पिझ्झाच्या दुकानात सेल्समन आहे. त्यामुळे मालक जेव्हा फार कौतुकाने म्हणतो, यू आर व्हेरी इंटेलिजंट, वेअर डू यू कम फ्रॉम. हां आपलं, ओ कम ऑन, आय कम फ्रॉम कॅनडा. मालक म्हणतो, कॅनडा, ओ कॅनडा इज अ ग्रेट कंट्री. सेल्स म्हणतो, फॉरगेट इट मॅन, कॅनडा इज अ कंट्री ऑफ वॉर्स अँड आईस हॉकी प्लेयर्स. वॉर्स, वेश्या, वॉर्स म्हणजे तो कॅनडा इज अ कंट्री ऑफ वॉर्स आणि आईस हॉकी प्लेयर्स म्हणजे बहुधा एका रंगामध्ये सगळ्या कॅनडियन स्त्रियांचा पण तो अपमान करतोय. पण त्याच्या मनातली काय असेल, लो इन सेल्फ इमेज. त्यामुळे मालक जेव्हा म्हणतो कॅनडा, ओ कॅनडा इज अ ग्रेट कंट्री, हा म्हणतो, नो कम ऑन, कॅनडा इज अ कंट्री ऑफ वॉर्स अँड आईस हॉकी प्लेयर्स. मालक म्हणतो, माय वाईफ इज फ्रॉम कॅनडा. आणि अजिबात डिस्टर्ब न होता तो सेल्समन म्हणतो, इज दॅट सो, विच आईस हॉकी टीम डज शी प्ले फॉर. हा सेल्समन बुद्धिमान नाही आहे का? म्हणजे की बिझनेस चालवायचा आहे, आलेल्या कस्टमरशी बोलायचं कसं, त्याची समस्या कशी सोडवायची, प्रसंगी आपल्याकडनं काही जरा चुकलं तरी ते नीट सारवून घेऊन सर्व्हिस कशी द्यायची, प्रसंग अवधान. मग कोण म्हणतं की कॉमर्समध्ये पण स्कोप नाही? सेम आर्ट्सबद्दल खरं आहे. फार चुकीची समजूत आहे की आर्ट्समधल्या करिअरला जणू स्कोप नाही. चुकीची समजूत आहे. आर्ट्ससारखे म्हणजे हिस्ट्री, पोल सायन्स, सोशॉलॉजी किंवा आर्ट्समध्ये पण इकॉनॉमिक्स येतं सारखे विषय, किंवा लिटरेचर, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड इत्यादी सर्व साहित्य म्हणजे बुद्धिमत्ता नाही आहे. कोण म्हणलं आहे की उत्तम इतिहासाचा अभ्यास, संशोधन, इतिहासाचा अन्वयार्थ लावणे, पुढे तो इतिहास शिकवता येणे, सगळ्यात महत्त्वाचं की त्या इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचं ॲनालिसिस करता येणे आणि काय दिशेने मानवाची पुढची वाटचाल झाली पाहिजे ही बुद्धिमत्ता नाही आहे. सेम पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्ससारखा विषय, सोशॉलॉजी. आणि मी जे लिटरेचरबद्दलही म्हणालो, मग एक एक कविता ज्यांच्या एकेका कवितेवरून जीव ओवाळून टाकावा,
मग उत्तम कविता करता येणे ही बुद्धिमत्ता नाही आहे. चांगला लेख लिहिता येणे, कथा चांगली लिहिता येणे, नाटक चांगलं लिहिता येणे किंवा सिरियलचं एखाद्या स्क्रिप्ट सिरियल किंवा सिनेमाचं नाही, बुद्धिमत्ता नाही होय. आपण स्वतःभोवती चौकटी आखून फार त्या चौकटींमध्ये पण आणि सगळ्या दोऱ्यांनी करकचून आवळून स्वतःच्या गळ्याभोवती पण बांधून घेतली आहे सगळ्या चुकीच्या समजुतींनी. तरी गेला काही वेळ आपण शेवटच्या तपासतो अजूनही अकॅडमिक इंटेलिजन्सचंच क्षेत्र. तेव्हा केवळ अप्लाइड सायन्स म्हणजे नाही आहे बुद्धिमत्ता, ती आहे ना, पण प्युअर सायन्स पण आहे, कॉमर्स पण आहे, आर्ट्स पण आहे. तरी हे सगळे प्रकार झाले अकॅडमिक इंटेलिजन्सचे. तेवढंच आहे का की एखादा मुलगा मुलगी टॅलेंटेड आहे, बुद्धिमान आहे म्हणजे त्याच्याकडे हे आहे का पहा. कोणी चांगला खेळतो, कोणी चांगला गातो, कोणी चांगलं शेत नांगरतो, संसार चांगला चालवते, पदार्थ छान करतो, केस चांगले कापतो, फुलांची रचना छान करतो. हे बुद्धिमत्तेचं क्षेत्र नाही आहे, हे टॅलेंटचं क्षेत्र नाही आहे. कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग, व्यवसाय सकट सगळी टॅलेंटची क्षेत्र आहेत. तेव्हा केवळ अकॅडमिक इंटेलिजन्स म्हणजेच केवळ बुद्धिमत्ता नाही, तिच्या बाहेरचं एक फार मोठं क्षेत्र असं आहे की कदाचित वाटताना वाटेल पुस्तकी अभ्यासामध्ये ह्या मुलामुलीला 4 मार्क कमी मिळत आहेत किंवा कदाचित हा मुलगा मुलगी पुस्तकी अभ्यासात नापास पण होतोय, पण अरे त्याच्याकडे अमुक क्षेत्रातलं टॅलेंट आहे. याला शिक्षणशास्त्रातलं, शिक्षणाच्या मानसशास्त्रातलं शास्त्रशुद्ध नाव आहे बिहेवियरल इंटेलिजन्स. की त्याला 4 मार्क अरे कमी पडतील, पण मी त्याच्यावरचं जजमेंट करू नका. त्याच्या कपाळावर नापास तरी किंवा तुला टक्के तरी कमी आहेत म्हणून तू कोणतरी कमी जाऊ द्या, मग आता काहीतरी 4 बुकं शिक आणि काहीतरी डिग्री मिळव. अरे चूक आहे. हा तुमचा माझा लाडका सचिन 12वीला नापास होता, पण 12वी नापासच्या वर्षी भारताकडनं खेळत होता. अशक्य मॅचेस त्यांनी जिंकून दिल्या आहेत त्यावेळेला. त्या सचिनला जर आपण म्हणायला गेलो सिनेमात काम कर, तो संकोचाने म्हणेल त्याच्या स्वभावानुसार की अरे अहो सिनेमात काम करणं माझं काम नाही, तुम्ही मला बॅटिंग करायला सांगा ती करतो, वाटेल त्या मॅचेस भारताला खेचून आणून जिंकून देतो. तुम्हाला सिनेमात काम हवं आहे, अमिताभला सांगा. त्या अमिताभला जर म्हणालो कविता कर, तो म्हणेल पप्पांना विचारून येतो. कारण की हरिवंशराय बच्चन हे हिंदी भाषेतले जागतिक दर्जाचे सार्वकालिक श्रेष्ठ असे कवी, ते त्याचे वडील. अमिताभ म्हणेल की अहो कविता करणं माझं काम नाही आहे, मी फार तर कविता सादर करीन, तुम्हाला केलेल्या हव्यात वडिलांना विचारतो. त्याच्या वडिलांना ते आपल्यात होते तोवर, आता नाहीत, शरीराने नाहीत, पण त्यांचं मधुशालासकट सगळं काव्य अजरामर आहे. त्यांना जर म्हणालो असतो भारताचे पंतप्रधान व्हा, ते म्हणतील माझं काम नाही. ते म्हणतील भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगना सांगा, अटल बिहारी वाजपेयींना सांगा, मे 2014 पूर्वी असेल तर सोनिया गांधींना सांगा कोणी पंतप्रधान व्हायचं ते, किंवा आता नरेंद्र मोदींना सांगा, पण माझं काम नाही. आणि त्या मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदींना जर म्हणायला गेलो मराठी नाटकात काम करा, ते म्हणतील आम्ही संसदेत करतो तेवढी बास झाली. तुम्हाला मराठी नाटकात काम हवीत, मराठी रंगभूमी. आणि आपण पाहतोच आहोत की मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा कमालीच्या टॅलेंटेड डायरेक्टर, स्क्रिप्ट रायटर, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आहे किंवा अभिनय म्हणजे अभिनेता, अभिनेत्री, चरित्र अभिनेता, साईड रोल समृद्ध आहे. तेव्हा बुद्धिमत्ता, टॅलेंट आणि म्हणून असलेलं करिअरच्या सगळ्या ठोकळेबाज समजुती आपण काढून फेकून दिल्या पाहिजेत. सगळ्या चुकीच्या समजुती आहेत. मग बरोबर समजूत काय आहे? तर मित्रहो, बरोबर समजूत आहे ज्याचा मेंदू शाबूत आहे, मेंदू इंटॅक्ट आहे, मेंदूला काही इजा नाही झालेली, असा प्रत्येक माणूस बुद्धिमान आहेच. बुद्धिमत्तेचा मक्ता कुणाही विशिष्ट जात, पात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश किंवा लिंग यांना दिलेला नाही. माझा जर मेंदू इंटॅक्ट आहे, मेंदूला इजा नाही झालेली किंवा काहीतरी आबाळ नाही झाली किंवा अनेक आहेत त्याच्यात गुंतागुंतीचे प्रॉब्लेम, म्हणजे स्लो लर्नर्स किंवा मेंटली रिटार्डेड, हे दुःखद आहे, हार्ट रेंडिंग, कमालीचं दुःखद आहे, पिळवटून टाकणार आहे, असे जर कोणी असले त्यांची गोष्ट वेगळी. पण मग माणूस म्हणून आपलं उलट काम बनतं त्यांना अधिक प्रेम आणि करुणा, लव्ह अँड कंपॅशन देता आलं पाहिजे.
पण अशी नाही, आपण सगळे इथे बसलेले. जर मेंदू शाबूत आहे